आपला झिरोवरचा दुसरा विषय आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा न झालेला राजीनामा आणि अजित पवारांनी फिरवलेला शब्द, ज्याचा दावा केलाय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी. थोडी पार्श्वभूमी सांगायची तर विधानसभेचं कामकाज सुरू असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्ते खेळत होते. तो व्हिडिओ व्हायरल झाला. मग रोहित पवारांनी तो शेअर केला आणि आता माहिती अशी येते की काही सेकंदांसाठी नाही 22 मिनिटं कोकाटेंनी डाव रंगवला होता या पत्त्यांचा. आणि या बाबतीत मग छावा संघटनेनं आंदोलन केलं. त्यामध्ये एका आंदोलनाच्या वेळी घाडगेंना मारहाण झाली सूरज चव्हाणांकडून. सूरज चव्हाण राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचे प्रमुख आहेत. मग सूरज चव्हाणांवर कारवाई झाली. पण घाडगेंचं आणि छावा संघटनेचं म्हणणं होतं आम्हाला चव्हाणांशी काही देणं घेणं नाही, कोकाटेंचा राजीनामा झाला पाहिजे. मग घाडगे भेटतात अजित पवारांना. अजित पवार, आता हे घाडगेंचं असं म्हणणं आहे विजयकुमार घाडगेंचं की अजित पवारांनी शब्द दिला पुढच्या आठवड्यात मंगळवारपर्यंत म्हणजे कालपर्यंत मी याबद्दल कारवाई करेन, राजीनामा घेईन. हे घाडगेंचं म्हणणं आहे. आता मात्र माहिती समोर येते की कृषी मंत्र्यांना म्हणजे कोकाटेंना समज देण्यात आलेली आहे अजित पवारांकडून आणि सध्या तरी माफीवरती हा सगळा विषय संपला असल्याची चर्चा आहे. आता या बाबतीत पुन्हा वाद उपस्थित झालाय कारण घाडगे म्हणतायत अजितदादा शब्द फिरवला, शब्दाला जागणारे अजितदादा, एकच वादा अजितदादा, पण हा वादा काही पाळला नाही अजितदादांनी. तोच विषय बोलण्यासाठी आपल्यासोबत आता आहेत स्वतः विजयकुमार घाडगे, अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, आणि आपल्यासोबत असतील आनंद परांजपे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते. मी त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आत्ताचा याच विषयाच्या अनुषंगाने जो प्रश्न आहे ज्याच्याबद्दल आम्ही लोकांचा कौल मागितलाय तो विषय बघूया. त्यासाठी जाऊयात माझा पोल सेंटरला. आजचा प्रश्न पाहूया. आपला आजचा प्रश्न आहे तो हा: अजितदादांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना अभय राजीनामा नाही, सरकार विरोधात नाराजी वाढेल असं वाटतं का? होय किंवा नाही आपण उत्तर देऊ शकता. एबीपी माझाच्या सोशल मीडिया हँडल्सवरती एक्स, फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्रामवर जाऊन आपण या प्रश्नाला कौल देऊ शकता, मत देऊ शकता. मी आता जातोय विजयकुमार घाडगे आपल्यासोबत आहेत. मी त्यासाठी विजयकुमार घाडगे आणि परांजपे थोड्याच वेळात आपल्यापर्यंत येतील. दरम्यान या सगळ्या माणिकराव कोकाटेंच्या चौकशीचा अहवाल आला असून ते सभागृहात 22 मिनिटं रमी खेळत होते असा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे. दुसरीकडे भर सभागृहात ऑनलाईन पत्ते खेळल्याचा आणि शेतकरी व सरकारची भिकाऱ्यासोबत तुलना केल्याचा आरोप ज्यांच्यावर झाला होता त्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदाची खुर्ची शाबूत राहणार असल्याचं कळत आहे. आता पक्षप्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांची काल कान उघाडणी केली. तुमच्या वक्तव्यामुळे सरकार गोत्यात येते अशा शब्दात अजित पवार यांनी कोकाटेंना सुनावलं. मात्र या सगळ्या प्रकरणात कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या घाडगे यांना राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्याकडून मार खावा लागला. त्याबाबत त्यांनी अजित पवारांची भेट घेऊन कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणीही केली. यावर दादांकडून आपल्याला शब्द दिल्याचाही दावा घाडगेंनी केला होता. मात्र आता मुदत टळून गेल्यावरही कोकाटेंचा राजीनामा न झाल्यानं घाडगे म्हणतायत की दादा दिलेल्या शब्दाला जागले नाही. आणि हा विषय आज झिरो आवरमध्ये आम्ही जाहीर केल्यानंतर लोकांना प्रश्न विचारला होता, ज्याचं मत तुम्ही देणारच आहात. त्याबद्दल लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया काही निवडक पाहूयात आपण माझा मीडिया सेंटरला. पाहूयात कोणत्या आल्यात या प्रतिक्रिया. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया रवींद्र फलक यांची: नाराजी वाढणार नाही कारण जनता स्वतःच्या नुकसानीचा विचार करण्याइतकी ही हुशार नाही. धर्म, जात, समाज या भावनिक समस्यांमध्ये ते भरडले गेले. तर सुधाकर थोरात लिहितात: 70,000 कोटींचा घोटाळा करणारा उपमुख्यमंत्री असू शकतो तर रमी खेळणारा मंत्री राहणारच आणि निवडणुका येईपर्यंत लोक विसरतील हा मुद्दा. आणखी एक प्रतिक्रिया आहे ओम खुर्द यांची: राजकारणात नैतिकतेला जागा राहिली का हाच मोठा प्रश्न आहे. याशिवाय आलेल्या प्रतिक्रिया अजय वाघ म्हणतात: संपूर्ण राष्ट्रवादीला सरकारमधून बाहेर काढलं पाहिजे. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया. तर ऋषी दातार लिहितात: अजित पवारांचं त्यांच्याच पक्षात काही चालत नाही असं मला वाटू लागलंय. याशिवाय संजय जाधव लिहितात: तसंही पुढची 5 वर्ष जनतेच्या हातात काय आहे. विठ्ठल लिहितात: पक्ष फुटेल अशी भीती अजितदादांना वाटत असणार. इंस्टाग्रामवर आलेली प्रतिक्रिया. आणि फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया गुणेश गोसावी यांची: माणिकराव कोकाटे स्पष्ट बोलतात म्हणून बदनाम आहेत, कारण ते जर खरंच वाईट असते तर जनतेने त्यांना 4 वेळा आमदार म्हणून निवडून दिलं नसतं. फेसबुकवर आलेली आणखी एक प्रतिक्रिया अक्षय काळे लिहितात: मित्रपक्षांमधील मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे सर्वात जास्त प्रतिमा मलिन होते ती फडणवीसांची. आणि यानंतर आपल्यासोबत आहेत गेस्ट सेंटरला आलेले विजयकुमार घाडगे जे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत.